नमस्कार सर्वांचे कथा लेखन मराठी स्टोरी या आपल्या चॅनेलमध्ये स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत वाडा या कथेचा भाग दुसरा। लेखक आहेत कनिष्क हिवरेकर। भाग पहिल्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे। आणि जर याआधी तुम्ही आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नसेल केलं तर अशाच कथा पाहण्यासाठी नक्की चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या। वळूया आता कथेकडे। सोफ्याच्या पाठीवर हात ठेवून मागे वळत जय खिडकीतून बाहेर आपसूक झुलणाऱ्या झोपाळ्याला पाहत होता। खिडकीच्या आत भिंतीमागे जात तो झोपाळा दिसेनासा होई। जेव्हा तोच झोकांडी घेत खिडकीच्या चौकटीत येई तेव्हा मात्र जय अकस्मात दचकत होता। काय होत असावं? वाऱ्याने तर झुलत असेल। जय सोफ्यावरून उठला, डावीकडच्या दारातून बाहेर आला, क्षणभर थांबला। वाड्याचं दार उघडलं, दारातून बाहेर आला आणि बाहेर येत तो त्या झुलणाऱ्या झोपाळ्याला पाहू लागला। खिडकी वाटे टीव्हीचा अंधुक प्रकाश बाहेर पडत होता। झोपाळा मागे काळोखात जाई आणि पुन्हा खिडकीच्या उजेडात येई। जयने एक कटाक्ष उजव्या अंगाला अंगणात टाकला। बाहेर मिट्ट काळोख दाटून आला होता। झाडं देखील आपापल्या जागी शांत निजलेली होती, पण हा झोपाळ्याचा हिंदोळा तो मात्र काही पचनी पडेनासा झाला। जय पुढे आला आणि त्याने आपल्या दिशेने येणाऱ्या झोपाळ्याला हात टेकवून थांबवले। झोपाळा उजेडात थांबला, स्थिर झाला। अजूनही संशयाची एक पाल मनी चुकचुकत होती। का आलोय मी इथे? जय आतमध्ये आला। वाड्याचे दार लोटून त्याने दाराची कडी लावली। टीव्हीच्या खोलीमध्ये आला आणि चटईवर निजलेल्या लखोबाला त्याने हाताने डिवचून उठवले। लखोबा, लखोबा जाग आली। जी जय साहेब, मी झोपायला वरती जातोय। तू ही टीव्ही बंद करून झोप आता। झोपेत आपले अंग उचलून लखोबाने होकार दिला। जय जिन्यात आला। जिन्याच्या भिंतीवर स्विचबोर्ड होता। त्याने बटन दाबून पाहिलं आणि जिन्यातला एक दिवा पेटला। जिन्याच्या अगदी शेवटी थेट कॉरिडॉरच्या छताला एक पिवळा बल्ब जळत होता। चला, म्हणजे वरती दिवा आहे तर। जय फटाफट बेधडक पायरी चढून वरती गेला। कॉरिडॉरमध्ये या बल्बखाली तो आला। त्याची काळसर सावली पुढे अंधाराच्या सीमेला स्पर्श करीत होती। जयने त्या दिशेने एक कटाक्ष टाकला आणि नजर फिरवून त्याने पावले आपल्या खोलीकडे वाढवली। खोलीचं दार उघडं होतं आणि आत ट्यूबलाईटचा उजेड पडला होता। जयने आत पाय टाकला आणि मागोमाग आपल्या खोलीचे दार लोटून घेतले। टेबलाजवळची खिडकी उघडी राहिल्याने अतिशय थंड असा हाडे गोठविणारा गारवा आत शिरला होता। जयने पुढे होत खिडकीच्या झडपा ओढून घेतल्या आणि खिडकी बंद केली। तो आपल्या कॉटवर येऊन पडला। भिंतीवर घड्याळ होतं आणि घड्याळाचा काटा एका संमोहनात्मक आवाजाला जन्म देत होता। टिक टॉक, टिक टॉक अशा प्रकारे घड्याळाचा काटा आवाज करत होता। तो आवाज ऐकत ऐकत जयच्या पापण्या जड होऊ लागल्या। उद्यापासून तो कामाला सुरुवात करणार होता। जे काही असेल ते काम तो दिवसाच्या वेळातच संपवणार होता। पण हे काम त्याला किती दिवस करावं लागणार होतं याबद्दल काही चर्चा झाली नव्हती। शिवाय हा लखोबा ज्या मालकाचा उल्लेख करतोय तो मालक कोण आणि तो इथे वाड्यावर का नाहीये? त्याने या चिठ्ठीमध्ये लिहिलेलं काम असं काय महत्त्वाचं असावं? याच विचारांनी त्याचं डोकं जड झालं। पापण्यावरती शिशाची वजन लागल्याप्रमाणे त्याचे डोळे मिटत गेले आणि तो गाढ झोपीमध्ये हरवून गेला। त्या रात्री जयला बिनघोर झोप लागली। उलट तो अगदी लहान बाळाप्रमाणे झोपला होता। अशी साखर झोप त्याने यापूर्वी कधीही अनुभवली नव्हती। सकाळी जाग आली तसा तो ताजातवाना झाला होता। उठताच तो ब्रश करून आंघोळ करून नाश्त्याला खाली आला। लखोबा स्वयंपाकघरामध्ये त्याच तयारीला लागला होता। जय खाली येताच हॉलमध्ये टीव्ही समोर बसला। लखोबाने त्याला चहा आणि पोहे दिले आणि विचारलं, आणखी काही देऊ का? त्यावर तो म्हणाला, नाही, हे आहे इतकं पुरेसं आहे। मग आज काय सुरू करताय? लखोबाने विचारलं। मग काय आज काम सुरू करताय का? असं लखोबाने विचारलं। अर्थातच, मी नाश्ता करून वरतीच जाणार आहे आणि कामाला सुरुवात करणार आहे। उत्तम, बघा, मी आता दुपारच्या जेवणाचं बघतो काय। जरा बाजारात जाऊन किराणा, भाजी, तरकारी आणायचं बघतो आणि वरच्या त्या कपाटांना कुलूपं असतील तर किल्ली तिथंच आहे ड्रॉवरमध्ये। लखोबाने त्याला माहिती पुरवली। मी बघून घेईन, तू जा बाजारात। जयने नाश्ता संपवला आणि तो वरती आला।
जिन्याच्या उजवीकडे त्याची खोली तर डावीकडे भिंतीकडे पुस्तकालय. जय दारासमोर उभा राहिला. डावीकडे मोठ्या सज्जामधून त्याला सायकलवरती फाटका बाहेर पडलेला लखोबा दिसून आला. लखोबा गेला आणि आपण आता एकटेच आहोत. पण रात्रीची ती एकटेपणाची भावना आता नव्हती. एकदा कामात लक्ष गुंतले की तशी भकास जाणीव यायची नाही. समोरचं ते दार अगदी रंग उडालेलं जुनाट दार होतं. दाराला आडवी कडी होती. जयने कडी उघडली आणि आत पाय टाकला. आतमध्ये हवा कोंडलेली होती. दार उघडताच त्या शिळ्या हवेचा वास नाकात घुमला. ती हवा बाहेरील हवेशी संलग्न झाली. आत शिरताच डावीकडे एक सागवानी लाकडाचा डेस्क होता. त्याला 6 खाणे होती. त्या डेस्कवर मेणबत्त्याचे स्टँड ठेवले होते. त्यात मेणबत्त्या होत्या. त्या मागे वाड्याच्या समोरच्या बाजूला उघडणारी खिडकी. या खोलीच्या आतल्या भिंतींना फिकट क्रीम कलर देण्यात आला होता. समोरच एक खिडकी होती. त्या खिडकीतून पलीकडे वाड्याच्या डाव्या बाजूचं शेवग्याचं झाड दिसत असावं. या दोन्ही खिडक्या बंद होत्या. तर उजवीकडे एक आयताकार पसरलेलं पुस्तकाचं दालन होतं. त्या बाजूला छताला एक झुंबर टांगलेलं दिसत होतं. भिंतीच्या दोन्ही बाजूंना कपाटाची रांग होती. पण ती सर्व कपाट झाकोळलेल्या अंधारामध्ये आयताकार काळे ठोकळ्यागत भासत होते. जय आत शिरला. एखाद्या मीटिंगमध्ये सभागृहात उशिरा शिरता सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधले जावे तशाच या निर्जीव वस्तू आपल्या प्रत्येक हालचालीमध्ये पाहतायत असे त्याला भासत होते. जयने खोलीच्या मधोमध उभे राहून पुढे झाकोळलेल्या प्रदेशावर नजर टाकली. तो अंधुक असा अंधार अगदी मनात धडकी भरवत होता. त्याने दारातून आल्यावर उजवीकडे तर पाहिले नव्हतेच. भिंतीवर अचानक एक माणूस हवेत तरंगतोय असाच उभा दिसला. जय दचकला. तर ती एक मोठी पेंटिंग होती. पेंटिंगमध्ये एक लाल वेशात मनुष्य उभा होता. दोन्ही हातांमध्ये एक काठी होती जी समोर टेकवून त्यावर हात ठेवण्यात आले होते. पायात मोजडी होती. अंगात लाल कुर्ता होता. खाली धोतर होते. चेहऱ्यावरील तरी तो व्यक्ती साठी उलटलेला दिसत होता. डोळे झोपाळलेले दिसत होते. पापण्या अर्ध्या झाकलेल्या होत्या. पेंटिंग तैलचित्रित होते. चित्रातील रंग फिकट दिसत होते. पण तरीही चित्र इतके प्रभावी होते की जणू पेंटिंग नसून एक जिवंत व्यक्तीच हवेत उभा आहे. केसांच्या मधोमध भांग पडलेला आहे. भुवया पांढऱ्या, प्रमाणापेक्षा जाड. केसांना करडी चंदेरी झलक. त्याच फ्रेमच्या खाली एक कळफलक होतं. त्यावरील कळ दाबताच मधील झुंबर पेटत असावं. नाईलाजाने त्या फ्रेमच्या जवळ जाण्याखेरीज दुसरा मार्ग नव्हता. जय आवंडा गिळत त्या पेंटिंगच्या जवळ आला. पेंटिंगच्या खालीच असलेल्या फलकावरील त्याने एक काळी कळ उचलली आणि त्वरित झुंबर पेटले व त्या आयताकार दालनात प्रकाश पडला. खोलीच्या मधोमध एक चकचकीत गुळगुळीत पृष्ठभागाचा टेबल मांडलेला होता. त्या टेबलाच्या भोवताली खुर्च्या होत्या. जेव्हा झुंबर पेटलं त्या झुंबराचे प्रतिबिंब चक्क टेबलाच्या पृष्ठभागावर चमकताना दिसून आलं. त्याच टेबलावरती एक मोठी वही आणि लिहिण्यासाठी पेन व शाईचे दौत होते. टेबलाच्या पल्याड सागवानी लाकडाच्या कपाटावरील काचेच्या तावदानामधून जणू काही हिऱ्यागत चमक फेकली जात होती. इतकी स्वच्छता. महिरपी कमानीच्या आकाराची एकसारखी 4-5 कपाटं उभी होती. जय कपाटाच्या जवळ आला आणि अचानक त्याची नजर कोपऱ्यात पडली. उजेड पडून देखील त्याच्या उघड्या डोळ्यांना ही आराम खुर्ची दिसली नव्हती. ती खुर्ची पाहताच जरा तो सावध झाला. ही खुर्ची इथे असून मला दिसली कशी नाही? असो. जय त्याच कपाटाकडे वळला. प्रत्येक कपाटावर क्रमांक टाकले होते. त्याने रात्रीची चिठ्ठी आपल्या खिशातून बाहेर काढली आणि चिठ्ठीमधील क्रमानुसार कपाटावर नंबर शोधू लागला. तो या कामामध्ये व्यस्त होता आणि या खोलीचे दार केव्हाचे पाठीमागे बंद झाले होते. जयने चिठ्ठीमध्ये दिल्याप्रमाणे कपाट क्रमांक 1 हेरले. पण किल्ल्या? लखोबाने सांगून ठेवलं होतंच की किल्ल्या डेस्कमधल्या ड्रॉवरमध्ये आहेत. जय डेस्कच्या दिशेने आला. डेस्कजवळ येत त्याला एक बदल जाणवला. काहीतरी वेगळं त्याच्या स्मृतीच्या बाहेर घडलं होतं. त्याची चाणाक्ष नजर दाराकडे वळली. दार बंद झालं होतं. अरे च्या, मी तर हे दार बंद केलं नव्हतं. जय डेस्क सोडून दाराकडे आला. बंद झालेलं दार त्याने हाताने उघडलं. पण उघडता क्षणी असा भास झाला जणू कोणीतरी दारात उभं आहे. पण चौकटीत कोणीही नव्हतं. आवार पूर्ण रिता होता. फक्त मोकळी हवा वाहत होती. आपल्याला भास झाला असेल.
असा विचार मनाशी आणून जयने दार उघडे करून ठेवले आणि डेस्ककडे किल्ल्या घेण्यासाठी आला. त्या दारात खरंच कुणी होतं का, जे दार उघडण्याच्या क्षणभर आधी तिथे उभं होतं? जयने डेस्क उघडला आणि डेस्कच्या खाण्यातून एक किल्ल्यांचा जुडगा बाहेर काढला. दिसायला त्या किल्ल्या अगदी साधारण जुनाट दिसत होत्या. किल्ल्यांचा जुडगा घेऊन जय त्या झेलत झेलत कपाटाच्या दिशेने निघाला आणि पेंटिंगच्या जवळून पास झाला. कपाटाजवळ पोहोचला, पण एक त्याच्या ध्यानी आलं नाही. पेंटिंगच्या आतील त्या इसमाची नजर चुंबकागत जयकडे वळली होती. काचेच्या तावदानामधून आतमध्ये आडव्या फळीवर पुस्तकांचा ढीग होता. निव्वळ अव्यवस्थित आणि लगबगीने पुस्तकांची मांडामांड केली होती. नक्कीच कोणीतरी यापूर्वी ही पुस्तके हाताळलेली आहेत किंवा घाईघाईने ही पुस्तके चक्क आत भिरकावून देऊन दार जबरदस्तीने बंद करण्याचा प्रयत्न केला आहे. जयने कपाटाच्या किल्लीच्या वेजात किल्ली घालून ती फिरवली आणि जसे कपाटाचे दार पुस्तकाच्या ओझ्याने उघडले गेले तसे जय सावरण्यापूर्वीच जमिनीवर पुस्तकांचा अंबार लागला होता. धडाधड सर्व पुस्तके खाली कोसळली होती. त्यातून धुळीचा भपकारा नाकामध्ये शिरला. हवेत हात फिरवत वैतागून जय पाठीमागे सरकला आणि पायाजवळ पडलेली पुस्तके एक एक करत जमा करून घेऊ लागला. चिठ्ठीमध्ये दिल्याप्रमाणे सदरील ग्रंथ क्रमांक शोधणे महत्त्वाचे होते, परंतु आता ही कोसळलेली पुस्तके आणि हा पसारा, या सर्वात ते शोधायचं तरी कसं? जयने जमा केलेली सर्व पुस्तके समोर टेबलावरती मांडून ठेवली. त्यामध्ये काही जाडजूड ग्रंथ देखील होते. सर्व गोळा केलेले ऐवज टेबलावर ठेवत त्याला घाम फुटला होता. कमरेवर हात देऊन तो श्वास भरत एकटक पुस्तकाचा ढीग पाहत होता. हातामधील चिठ्ठी समोर धरली आणि त्यातून ग्रंथ क्रमांक 3 आधी शोधायचा होता. त्याच्या खाली इतर माहिती नमूद केली होती, जसे कोणत्या परिच्छेदाचं भाषांतर करायचं आहे वगैरे वगैरे. क्रमांक 3. पुस्तकाच्या पाठीवर एक एक करत 3 आकडा शोधायला सुरुवात झाली. एक एक करत त्याने बरीच पुस्तके बाजूला सारली आणि त्यातील एक लाल कव्हरचं बुक बाइंडिंग केलेलं जाड पुस्तक समोर आलं. त्याच्या पाठीवर पिवळ्या शाईने क्रमांक 3 असे पेंट केलेले होते. सापडलं, असं मनाशीच तो म्हणाला. एके हाती चिठ्ठी आणि एके हाती तो जाडजूड ग्रंथ घेऊन जय बाजूच्या खुर्चीत आला. समोर टेबलावर लाल ग्रंथ मांडला आणि त्यावरील धूळ त्याने हाताने झटकली. जवळच नोटपॅड होते आणि दौत असलेले शाईचं पेन होतं. या पेनची त्याला सवय नव्हती. मुळात लिखाणाची सवय मोडली होती. चिठ्ठीमध्ये लिहिल्याप्रमाणे त्याने क्रमांक 3च्या या ग्रंथामधील 12वे पान उघडले. 12व्या पानावरील पहिलाच मजकूर भाषांतरण करायचा होता. ग्रंथ उघडताच आतमधून कुजलेल्या पानांचा वास आला. अंमलीकरणाने ग्रंथातील पाने मळकट पिवळी पडली होती. बऱ्याच दिवसांनी त्या पानांना एक मोकळी हवा मिळाली होती. जयने ग्रंथांच्या त्या पानावर एक नजर टाकली. त्या पानांवरील एकच मजकूर त्याला भाषांतरित करायचा होता. लिपी मोडी असल्याचं समजलं. बाकीच्या काही ओळी संस्कृतमध्ये होत्या. कदाचित वरील मोडी लिपीचे भाषांतर संस्कृतमध्ये करण्यात आलं असावं. यात तर त्याचा हातखंडा होता. जयने सुरुवात केली. पहिल्या ओळीचा अर्थसंदर्भ जाणण्याचा त्याने प्रयत्न केला. शब्द जणू आपोआप मस्तकात घुमले. त्याला फार कष्ट असे घ्यावेसे लागलेच नाहीत. यावे 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 यावे, सांज झाली संध्या आली, यावे यावे यावे, विजल्या वाती दिवटी ज्योती, यावे यावे यावे, अंधार वाटी काळ्या राती, यावे यावे यावे, असे ते शब्द होते. आपण एकदा नाही तर अनेकदा हेच उच्चारतो आहोत असा जयला भ्रम झाला. एकाच तंद्रीमध्ये राहून आपण वारंवार त्याचंच पुनरावृत्ती करतोय आणि आपण थांबलो नाही हेही त्याला जाणवलं. तोंडात चक्क लाळ घोटाळत होती. श्वास फुलले होते. हातांना मुंग्या आल्या होत्या आणि आपण तेच शब्द वारंवार उच्चारतो आहोत असं त्याला सारखं वाटत होतं. एवढा वेळ कसा गेला? जयने समोर भिंतीवरील घड्याळात पाहिलं.
चक्क 2 तास उलटून गेला होता. त्याचा जबडा आखडला होता. दुखू लागला. भरल्यासारखा त्याला त्याचा जबडा वाटू लागला. जयने आपले श्वास एकसारखे केले आणि घशाला कोरड पडल्याची त्याला जाणीव झाली. पाणी पिण्यासाठी खाली जावं लागणार होतं म्हणून जय आपल्या खुर्चीतून उठला आणि डेस्कवर पाण्याचा भरलेला तांब्या आणि त्यावर फुलपात्र झाकण ठेवलेलं त्याला दिसलं. हे पाणी इथे कुठून, कधी, कसं आलं? जयने तो विचार बाजूला ठेवला आणि घटाघट पाणी पिऊन घेतले. पाणी पिऊन झाल्यावर जराशी ग्लानी उतरली. तोच जिन्याने कोणीतरी वरती येत असल्याचा त्याला आवाज आला. दारामध्ये लखोबा उभा होता. लखोबा चहाचा कप घेऊन आला होता. जय साहेब, चहा घ्या, लखोबा जयला म्हणाला. लखोबा चहाचा कप घेऊन आत आला. तू तर बाजार हाटाला गेला होतास ना? इतक्या लवकर परत कसा आलास? जयने लखोबाला विचारले. लवकर? अहो चांगला तास 1.5 तास झाला साहेब मला येऊन. मी वरती येऊन हे पाणीसुद्धा ठेवून गेलो. तुम्ही तुमच्या कामात इतके गर्क दिसले की मी तुम्हाला हाक पण मारली, पण तुम्ही काही लक्षच दिलं नाही माझ्याकडं. मग मी म्हटलं चहा घेऊन यावं आणि त्याच्यानंतर आत्ता आलो आहे वरती मी, लखोबा जयला म्हणाला. मला आठवत कसं नाही आहे काही? तू नक्की आला होतास ना? जयने लखोबाला विचारलं. साहेब आता खोटं सांगतोय का मी? हे पाणी कसं आलं इथं? मीच आणलं नाही, लखोबा जयला म्हणाला. पण मी खरंच कामात व्यस्त होतो, जयने थोडेसे आश्चर्याने त्याला विचारले. हां मग काय, ते बघा की किती लिहिलंय तुम्ही कागदावर, लखोबाने बोट करून दाखवलं. आणि जेव्हा जयने टेबलावर नजर फिरवली तेव्हा त्याला आश्चर्याचा धक्का बसला. टेबलावर 1हून अधिक पाने पडली होती आणि प्रत्येक पानावर त्याच भाषांतर केलेल्या अनुवादित ओळी खरडल्या होत्या. जयने अक्षर देखील तपासून पाहिलं. अक्षर देखील त्याचं असल्याची खात्री झाली. जे काही आता घडलं ते त्याच्या समजण्याच्या बाहेर होतं. हा लखोबा म्हणतोय त्यानुसार हा पाण्याचा तांब्या त्याने आणून ठेवला असल्याची साक्ष दिली. आपण एका मितीमध्ये हरवून गेल्याप्रमाणे तो कागदावर लिहित राहिला होता. पण एवढा वेळ जाऊनही त्याच्या बोटांना कसली न इजा झाली होती न सूज आली होती. चहा ठेव आणि जा तू, जय लखोबाला म्हणाला. संध्याकाळी जेवायला काय बनवू, लखोबाने विचारलं. काहीतरी हलकं कर, जय त्याला म्हणाला. लखोबा मान हलवत टेबलावर चहाचा कप मांडून बाहेर निघाला. जय तो विचार डोक्यातून काढून टाकू शकत नव्हता. हे नक्की आपणच लिहिलं आहे तर? मग तो वेळ, तो क्षण आपल्या ध्यानीमनी कसा उरला नाही? चहाच्या कपकडे हात वाढवत त्याने चहा घेतला. चहाचे घोट पोटात जाताच पेशीनं पेशी तरतरीत झाल्या होत्या. जागा सोडून तो मागे खिडकीत आला. खिडकीत उभं राहून एके हाती चहाचा कप आणि दुसरे हाती कागद घेऊन तो त्याचं निरीक्षण करीत होता. काय प्रकारचे काव्य आहे हे? या निरर्थक पद्याचा अर्थ तरी काय होऊ शकतो? कोणाला आमंत्रण आहे का हे? इतक्या साधारण कामासाठी कोणी एवढी भरघोस रक्कम कसं देऊ शकतं? असे अनेक प्रश्न त्याच्या मनात येत होते. जयने आपला चहा आटोपता घेतला आणि तसाच कागद गुंडाळून आपल्या खिशात घातला. थोड्या वेळासाठी ती खोली सोडून तो खाली आला. लखोबा आपल्या नेहमीच्या कामात गुंतला होता. जय वाड्यामधून बाहेर पडला. संध्याकाळचे 4 वाजत आले होते. बाहेर उन्हं उतरली होती. झाडांच्या सावल्या वाड्याच्या अंगणात वळल्या होत्या. अंगणात फेरफटका मारत मारत जय कुंपणाजवळ आला. कुंपणाचे फाटक उघडून तो बाहेर देखील आला. अवतीभोवती मनुष्य नावाची जमात दिसतही नव्हती. वड, पिंपळ, आंब्याची भल्ली मोठी वृक्षावळ वाटेवर लोळत होती. जयने सहज मोर्चा कुंपणाच्या कडेने होत पाचोळा तुडवीत मागे आणला. वाड्याच्या मागील परिसरात बरीच विरळ निलगिरीची झाडी होती. उंचच उंच. वाड्याच्या कौलारू छताच्या देखील वरती
जर शक्य असतं तर ते गगनालाही भिडले असते. वारा वाहताच ही शंकुकार वृक्ष डावी उजवीकडून झुलत असत. वाळक्या काटक पानांची सळसळ होत असे. यातच जयची नजर खाली पडली. त्या झाडाच्या बुंध्याशी एक दगडी बांधकाम दिसत होतं. दुरून ते ओळखायला येणं जरा कठीण होतं. जय त्याच दिशेने जरा जवळून पाहण्यासाठी पुढे सरसावला. पायदळी पाचोळा तुडवीत उजवीकडे भिंतीचा आधार घेत पायवाट सर करत जय त्या रानाजवळ पोहोचला. जसं जसं अंतर कमी होत गेलं तशी ती दगडी रचना स्पष्ट दिसू लागली. जय जेव्हा 10-12 फुटावर पोहोचला तेव्हा लक्षात आलं की ती एक विहीर आहे. जयने आजूबाजूला एक नजर फिरवली आणि सभोवताली त्याच्याशिवाय कोणीही नसल्याची खात्री केली. इथे येणे वर्ज्य असावे नसावे असा त्याने विचार केला. नाही, थेट तो विहिरीजवळ आला. विहिरीभोवताली निलगिरीचे बोंड आणि पाचोळा पडला होता. विहिरीच्या कठड्याजवळ येत जयने आत डोकावून पाहायला सुरुवात केली. एक हात कठड्यावर टेकवला आणि त्या खोल विहिरीत डोकावून पाहिलं. विहिरीत पाहताच त्याला एक नवल वाटलं. विहिरीचा तळ किंवा पाण्याचा पृष्ठभाग दिसत नव्हता. आव असलेल्या राखीसागत ती विहीर उघडी पडली होती. जयने आत पाणी आहे का पाहण्यासाठी एक खडा उचलला आणि तो खडा विहिरीमध्ये सोडला. गुरुत्वाकर्षणाने आपली कमाल दाखवली आणि खडा विहिरीच्या गहिऱ्या काळोखात पडला. पडत गेला आणि पडतच राहिला. त्या खड्याने जणू विहिरीचा तळ गाठलाच नाही. कदाचित आत गाळ असण्याची देखील शक्यता होती. पण आवाज कसा का असेना, आवाज तर यायला हवा होता ना. जय साहेब, लांबून आवाज आला. मागून लखोबाचा बराच मोठा, अगदी ओरडण्याचा असा आवाज आला आणि आवाज ऐकताच जय दचकला. दचकून त्याने मागे वळून पाहिलं. लखोबा हातवारे करत जयला बोलावत होता. जय साहेब, इकडे या लवकर, लखोबा त्याला मोठ्याने आवाज देत म्हणत होता. जय विहीर सोडून त्याच्याजवळ येऊन ठेपला. काय रे, एवढं ओरडायला काय झालं? इतका का ओरडत होतास तू? त्याने लखोबाला विचारलं. आता गेलात, पुन्हा जाऊ नका. विहीर खूप खोल आहे. तळ नाही त्या विहिरीला. फिरत बसाल आणि रात्र होईल. परत यायची वाट घावायची नाही. चला वाड्यात, सांज होईल आता. चला, तिकडे नका जाऊ, लखोबा जयला म्हणाला. जयने त्यावर प्रतिप्रश्न केला नाही. जागा त्यांची आहे. आपल्याला काही एक हक्क नाही आहे विचारपूस करण्याचा. आपल्याला जे काम दिलं आहे ते करणं आपलं कर्तव्य आहे आणि तितकेच आपण बजवायचं असं त्याने मनाशी ठरवून त्याला काहीही प्रतिप्रश्न केला नाही. जय वाड्यात आला, सोफ्यावर टेकला आणि पुन्हा टीव्ही समोर बसला. मालकाचा फोन आला होता. जयसाहेब सांगितलं त्यांना तुम्ही आजचं काम पूर्ण केल्याचं. शाबासकीही दिली त्यांनी तुम्हाला, लखोबा जयला म्हणाला. अरे मग मला बोलवायचं होतंस की. मी ही 2 शब्द आभार प्रदर्शन केलं असतं त्यांचं, जय लखोबाला म्हणाला. मी तुम्हाला त्यापायी तर शोधत फिरत होतो आणि तुम्ही विहिरीवर आढळलात. असो, उद्या परत येईन फोन त्यांचा. तेव्हा फोन येईल बघा मालकाचा पुन्हा उद्या, तेव्हा बोला की, लखोबा जयला म्हणाला. काय रे लखोबा, मालक असतात तरी कुठे तुझे? जयने त्याला प्रश्न विचारला. असतात तर कायम इथंच, पण आता ते बाहेरगावी गेले आहेत. तुमचं काम होईपर्यंत परत येतील बघा. मी लागतो स्वयंपाकाच्या तयारीला आता, असे म्हणत लखोबा स्वयंपाकघरात स्वयंपाक करण्यासाठी निघून गेला. रात्री जयने म्हटल्याप्रमाणे त्याने हलकेच जेवण बनवले होते. हलके घावणे करण्यात आले आणि सोबत नारळाची चटणी. दोघांनी खाऊन घेतलं आणि कालप्रमाणेच आजही जय हॉलमध्ये बसून टीव्ही पाहत होता. लखोबा आज आवडीचं काही बघण्यासारखं नाही असं पाहता पांघरून घेऊन आधीच झोपून घोरायला सुद्धा लागला होता आणि जय टीव्ही पाहत बसला होता. हॉलमध्ये इतर उजेड नव्हता. समोर चालू असलेल्या टीव्हीचा उजेड फक्त पडला होता. टीव्हीच्या पाठीमागेच कोपऱ्यात एक दार होतं. त्या पलीकडे
नक्कीच एक खोली होती. टीव्ही पाहता पाहता जय देखील झोपेने डुलक्या घेऊ लागला. डोळे इतके जड झाले होते, आता झोप आवरेनाशी झाली होती. जयने जवळजवळ आपली मान खाली टाकली होती नव्हतीच की अचानक कर्र कर्र असा आवाज आला. जय थोडासा घाबरून असा आवाज करीत टीव्हीच्या मागील अंधारातल्या भिंतीमधील दार आवाज करीत आतल्या आत उघडले गेल्याचे जाणवले. टीव्हीचा निळसर उजेड जयच्या चेहऱ्यावर पडत होता. कोपऱ्यात टेबल पंखा डावी उजवीकडे फिरत होता. खाली पायाशीच लखोबा अंगावर पांघरून घेऊन ओढून गाढ घोरत होता. घड्याळात बघितलं तर 10 वाजत आले होते. जयच्या पापण्या जड भासत होत्या. जेवण हलके म्हणता म्हणता त्याने 4 घावणे खाल्ले होते. शेवटी तांदळाने आपली कमाल दाखवलीच होती. डुलक्या घेत जयने क्षणभरासाठी मान खाली टाकली. आज पाठीमागची खिडकी बंद होती, अन्यथा बाहेरून गार वारा आतमध्ये शिरायची शक्यता होती. या वास्तूभोवताली जमलेला निसर्ग या मानवनिर्मित रचनेला आपल्यात सामावून घ्यायला काही कमी करत नव्हता. वाड्याचं मुख्य दार बंद होतं. हॉल बाहेरील स्वयंपाकघराचं दार देखील बंद होतं. स्वयंपाकघराला चिकटूनच जिनावरती जात होता. जयने जिन्यातील बल्ब आधीच चालू ठेवला होता. तेव्हा पिवळ्या धमक उजेडात जिना धुवून निघत होता. पुन्हा एक डुलकी त्याला लागली आणि जयने झटक्यात मान उचलली. टीव्ही बंद करण्यासाठी त्याने सोफा सोडला. टीव्हीच्या पाठीमागे एक दार होते. अचानक ते दार कर्र असे आवाज करीत उघडले. तो आवाज इतका भेसूर, अप्रिय आणि कर्णकर्कश होता की कधी एकदा तो आवाज थांबतोय असं जयला वाटत राहिलं. दरवाजा मागे जाऊन भिंतीशी धडक घेऊन न थांबता अगदी चेटकिनीप्रमाणे हसत चुई 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 अशा प्रकारचा ध्वनी सोडत पुढे आला. त्या दरवाजाच्या मागे नक्की काय होतं आणि या वाड्यात असे काय रहस्य होते हे जाणून घेण्यासाठी या कथेचा भाग 3 लवकरच येत आहे. जर कथा आवडली असेल तर तुमच्या मित्रपरिवारांसोबत शेअर करायला विसरू नका आणि कथा आवडली असेल तर कमेंटद्वारे कमेंट करून नक्की कळवा. चॅनेल आवडला असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. त्याचप्रमाणे आमचा मराठी कथालेखन या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेचच मिळतील. पुन्हा भेटूया अशीच नवीन आणि भयानक कथा घेऊन. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद. बाय बाय.